स्ट्राईकला आलाय तो चेतन आणि नॉन स्ट्राईकला आहे तो संदेश. उत्कृष्ट असा हा फलंदाज चेतन, ज्याचं नाव माहीम मध्ये गाजतंय, तो चेतन आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आहे तो अभिषेक. अभिषेकचा पहिला चेंडू सामना करतोय चेतन. एक नावाजलेला फलंदाज चेतन आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सामना करतोय चेतन. पहिला चेंडू त्यावर टॅब घोषित स्वरूपात एक धाव. धाव संख्येचा श्री गणेशा चेतनच्या बॅट मधून धाव संख्या झाली आहे ती 1. दुसरा चेंडू अभिषेकचा सामना करतोय चेतन. दुसरा चेंडू त्यावर सुद्धा घोषित स्वरूपात एक धाव. धाव संख्या पुढे सरसावते 2 धावा. सुंदर असा फटका, पण डायरेक्ट चेतनला माघारी पाठवले अभिषेकने. निहार, एक नावाजलेला फलंदाज निहार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर अभिषेक. सुंदर असा चेंडू त्यावर घोषित स्वरूपात एक धाव. धाव संख्या पुढे सरसावते. डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 1 गडी बाद 3 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत. माहीमचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याचं नाव आपल्याला फेमस आहे, तोच गोलंदाजी मार्कवर अनिकेत. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, जोरदार चेंडू, निर्धावाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. माहीमचा हार्दिक पांड्या गोलंदाजी मार्कवर उर्फ अनिकेत. सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव. नो बॉल, डायरेक्ट बाहेर, नो बॉल. कुठेतरी स्पीडला कमी करावा लागेल असं मला वाटतंय. पुन्हा एकदा आणि त्यावर एक धाव घोषित. धाव संख्या पुढे सरसावते. डॉट बॉल. हाच तो अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. मी माहीमचा हार्दिक पांड्या का आहे याचं प्रात्यक्षिक आपल्याला दाखवून देतो अनिकेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुंदर असा वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू अनिकेतचा. पुन्हा एकदा त्यावर सुंदर फटका आणि आत्महत्या. धावची स्वरूपात बाद. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 5. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय उमेश आणि नवीन फलंदाज प्रतीक. पहिला चेंडू टॅब द्वारा घोषित क्षेत्रात. धाव संख्या पुढे सरसावते 6 धावा. उमेशचा दुसरा चेंडू त्यावर सुद्धा टॅब, पण डॉट. धावची स्वरूपात बाद. प्रतीकला कुठेतरी माघारी परतावं लागेल. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय मंदार. सुंदर चेंडू, उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते अनिकेत द्वारा. सुंदर असा गोलंदाज उमेश आणि त्रिफळा चित.
शेवटचा चेंडू. अतुल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 6. 4 गडी बाद धावसंख्या झाली आहे. नो बॉल. धावसंख्या पुढे सरसावते 7. नो बॉल. कुठेतरी आपला चेंडू टप्पा करावा लागेल महेंद्रला. नो बॉल. त्यावर निर्धाव. सलग 3 नो टाकलेत महेंद्रने. घोषित स्वरूपात 1 धाव. धाव संख्या पुढे सरसावते 10 धावा. पुन्हा एकदा घोषित स्वरूपात धाव संख्या झाली 11. पुन्हा एकदा घोषित स्वरूपात धाव संख्या झाली 12. उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मंदार द्वारा. सुंदर फटका. त्यावर 2 धाव घोषित. धाव संख्या पुढे सरसावते 14. शेवटचा चेंडू. शेवटच्या षटकातील धाव संख्या झाली 14. उत्कृष्ट फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय मंदार. पुन्हा एकदा 1 धाव. धाव संख्या झाली 15. विजयासाठी 16 धावांची गरज. पुढील सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी साई 11 आणि ग्रेटर हाऊस यांनी कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी यायचंय. कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामन्याला विलंब करू नका. कृपया पाऊस कधीही येऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे. आपल्याला लवकरात लवकर सामने खेळवायचे आहे. सामना क्रमांक 25 साई 11 वर्सेस ग्रेटर हाऊस. नाणेफेकीसाठी यायचंय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय मिथिल. फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय अभिषेक. 2 धाव घोषित स्वरूपात. दुसरा चेंडू. त्यावर 1 धाव घोषित स्वरूपात. धाव संख्या झाली आहे 3. वाईट +1 म्हणजेच 2 धाव. अतिरिक्त धाव. धाव संख्या पुढे सरसावते 5. सुंदर फटका. त्यावर 2 धाव घोषित. नो +2. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर फटका. त्यावर जात आहे 2 धाव. धाव संख्या पुढे सरसावते 10.
शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह, त्यावर एक धाव. धाव संख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11. बिनगडी बाद 11. विजयासाठी फक्त 5 धावांची गरज. चेतन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन फलंदाजी मार्कवर. एक माहीमचा बाहुबली तन्मय. माहीमचा बाहुबली तन्मय फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर चेतन. गोलंदाजी मार्कवर. विजयासाठी 5 धावांची गरज. पहिला चेंडू स्वैर धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली 12. घोषित स्वरूपात एक धाव. धाव संख्या पुढे सरसावते 13. एक धाव घोषित स्वरूपात. धाव संख्या झाली आहे 14. विजयासाठी फक्त 2 धावांची गरज. चेतनला कुठेतरी आपला फिरकीची जादू करावी लागेल. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. घोषित स्वरूपात. विजयासाठी फक्त 1 धावांची गरज. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 15. विजयासाठी 1 धावांची गरज. बॉलर नेम संदेश. व्हाईट बॉल आणि संघ पारिजात 11 या सामन्याचा विजयी संघ म्हणून घोषित झालाय.